वसलेला आहे. चला पहिला चेंडू मार्गस्थ होतोय. हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला गेला आणि पंच केलाय डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. एका टप्प्याने चेंडू सीमा पार येतोय चौकार. पूर्णपणे अंगाचे रोंगठे उभे राहतात असे गाणं. इथे पुन्हा एकदा ऑन द राईज ड्राईव्ह केलाय थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. चेंडू जाते डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. जितका सुंदर मरीन ड्राईव्ह तितका सुंदर कव्हर. ब्रेक मध्ये ठाणे फायटर्स विपक्ष नेताजी तानाजी दोन्ही संघनायक टॉस साठी यायचे. लक्षात ठेवा, ठाणे फायटर्स आणि नेताजी तानाजी दोन्ही संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी येतील. प्रयागराज आणि इथे चढतोय क्रिकेटचा ताज. साजबाज आवाज आवाज दुमदुमू लागलाय. लागोपाठचे 3 चौकार. अंकित फायरिंग करतोय. चौथा येणार का? स्वीपचा प्रयत्न होता, तिथे लाऊड अपील केली गेली. पंच तिथे पाहतायत, निहाळतायत. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग आणि फाईमच्या दिशेने. फील्ड तिथे पोहोचतोय. धावांचा वेग वाढत चाललाय. जितक्या वेगाने प्रयागराजला माणसं जात होती रोजची जवळपास 40 लाखाच्या जास्त माणसं जायची, भक्त जायचे. ते प्रयागराजचं गाणं आपण ऐकतायत. मागच्याच महिन्यामध्ये 1.5 महिन्याचा कालावधी चालू होता कुंभ मेळ्यासाठी. धावसंख्या इथे पाहतोय 14 वर. 14 ऑन द बोर्ड. गोलंदाज दीपक. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुण्याचा पूल केलाय. हा पॉवरफुल आहे, हा सक्सेसफुल आहे. एका टप्प्याने चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय. चौथा चौकार या षटकातील ठोकला अनिकेतने. 18 ऑन द बोर्ड. 4 चौकार 1 डबल. पुन्हा एकदा येथे स्लॉगचा प्रयत्न होता, स्लॉग स्वीपचा प्रयत्न. आता मात्र चेंडू पायाला आदळतोय, बॉडी लाईनला आदळला. त्या दरम्यान ट्रॅव्हल झाला. लीग बायचा इशारा. तिथे बुटेरे सरांचा षटक सुद्धा समाप्त झाल्याचा इशारा. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 19 वरती. एक डॉट नाहीये. 4 चौकार 1 सिंगल 1 डबल असं लेखाजोखा आम्हाला बुटेरे सर सांगतायत. धाबा सर्वच्या सर्व अंकितच्या बॅटमधून आला. 1 डॉट बघितला आपण शेवटचा. तो लेग बायच्या रूपामध्ये धाव तर आली, परंतु अंकितसाठी डॉट होता. समोर अमोल आहे जो पाहत होता की अंकित एक सुंदर निबंध लिहितोय आजच्या रामनवमीच्या दिवशी. आता नक्कीच अमोल प्रयत्न करेल की तू निबंध लिहितोयस, मला एखादी कविता लिहू दे. आता तो प्रयत्न करेल. स्ट्राईकला असेल आता अमोल. जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट इथे देत असताना 19. अंकित स्ट्राईकला. येस, षटक समाप्त झालं, त्याने धाव पूर्ण केली. बरोबर, लेग बायच्या रूपामध्ये. अंकित राऊत नवीन षटकासाठी.
19 नवीन षटकाला सुरुवात. पुढे आधीच आले होते, जागा बनवली, रूम बनवलं होतं, तिथे चेंडूला ड्राईव्ह केले, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जात असताना तिथे फिल्डर आहे आणि फेकी होईपर्यंत 2 धावा लिलिया सहज पूर्ण करतोय मिस्टर अंकित. सर्वच्या सर्व चेंडू खेळून काढलेत. एका बाजूला अमर पूर्ण तरसलाय की त्याला कधी स्ट्राईक मिळणार. मला वाटतं अंकितच्या टी शर्टवरती कानोर बॉईज लिहिलंय, कानोर बॉईज, लाल भडक जर्सी, आणि खेळ सुद्धा त्यांचा लाल भडकच असतो. धावा सुद्धा भडक झाले तिथे. 21 वर 21. बॅट चिकट आणि आता अंकितला कडेकडे जावं लागेल. कॉट बिहाइंड, विकेट किपरने टिपला झेल. अंकित झाला फेल. पहिला विकेटचं पद. आलेला हातामध्ये चेंडू सुद्धा पडला, परंतु 2 हातांच्या जोड गोळीमध्ये त्या चेंडूला विसावू शकले नाही, विसंबूत करू शकले नाही. तिथे फलंदाजाला जीवनदान मिळतंय. अभिजित नावाचा बॅट्समन 2 धावा गेल्या पूर्ण केल्या आणि संघाची धावसंख्या 2 पुढे सरकत असतात 23 वर. साईबाबा बॅटिंग करतोय. साईबाबा संघ बॅटिंग, अलिबाग संघ फिल्डिंग. ड्राईव्ह केलाय, गोपनीसारखी बॅट फिरवली आहे. जबरदस्त हेलिकॉप्टरचा नजारा होता तिथे. पेशकश तीच करायची होती, चेंडू ऑफ साईडला अगदी वाईडेस्ट ड्राईव्ह झाला. हाय बॅटरीचा वापर करतोय तिथे अभिजित. त्याने 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या इथे पाहतोय आपण 24 वर. टीम साईबाबा बॅटिंग, साईबाबा 11. रामनवमीसाठी सर्वांना शुभेच्छा. आजचा दिवस. हो, क्लीन बोल्ड, दांडी गोल. पहिल्या चेंडूला सामोरं गेला आणि अमोल 0चा चष्मा परिधान करून परत डगआउट मध्ये. प्रयत्न होता, अगदी आडव्या बॅटने चेंडूला पाहिलं नाही नीटचं. जशी अपेक्षा होती अमोलची की चेंडू उजळी गेल, पण तो नाही, चेंडू खाली राहिला आणि बॅटच्या खालून गेला. अगदी एसटीना धडक देत असताना क्लीन बोल्ड झाला अमोल, जो अगदी जड अंतकणाने येत असताना चेंडू खाली घुसला असं तो सांगतोय सर्वांना. हरकत नाहीये. 2 गडी बाद झाले. धावसंख्या 24 आपण पाहतोय साईबाबा 11ची. अलिबागचा संघ फिल्डिंग करतोय. प्रेक्षक आपण पाहताय महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आयोजित ही स्पर्धा सन्माननीय कॉम्रेड DB वर्धन चषक 2025 भव्य क्रिकेटचे सामने धाव पर्व. पुन्हा एकदा चेंडू यॉर्करचा प्रयत्न आणि ट्रॅव्हल होते फाईनच्या दिशेने. दन करत 4 धावांसाठी देखना स्वादिष्ट चौकार. आपल्या डोळ्यांनी आणि तो ऐतिहासिक दिवस घडला. भारताच्या शिरपेचामध्ये एक ऐतिहासिक दिवसाची नोंद झाली. 22 जानेवारी 2024. पूर्णपणे मार्बल्सच्या दगडांमध्ये बांधलेलं मंदिर. अनेक वर्ष ज्या मंदिरासाठी प्रयत्न सुरू होते, नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा
भारतवासियांचं स्वप्न पूर्ण केलं. मोठमोठ्या देणग्या देण्यात आल्या, अनेक करोडो रुपयांची उलाढाल झाली, त्या मंदिरासाठी मदत झाली. माहिती मिळते की तब्बल 1800 कोटी रुपये खर्च झाले त्या मंदिरच्या उभारणीसाठी ऑन पेपर. अनेकांनी अनेक किलो लाखो किलो लाडू दिले, प्रसाद दिला, तेल दिलं. मला वाटतं 100 फुटीची अगरबत्ती सुद्धा पाठवली गेली होती राजस्थानकडून. धूप अगरबत्ती अशा मोठमोठ्या गोष्टी घडल्या. प्रत्येकाला अगदी सर्वात मोठा आनंद झाला आणि प्रत्येकाने अगदी सडल हाताने मदत केली त्या मंदिरासाठी. आणि आज तो रामनवमीचा दिवस पाहतो. इथे धावसंख्या 28. ओर्टिज अगदी ड्राइव्ह केला, स्क्वेअर ड्राइव्ह, लॉफ्टेड स्क्वेअर ड्राइव्ह फॉर द 4 रन्स, 1 to 4. गेला हाय बॅकलीचा वापर केला, बॅटचं स्विंग आणि रोलिंग छान होतं आणि तो चौकारासाठी फटका बघितला. पुन्हा एकदा ऑन साईडला फुल टॉसला तटवलंय. स्क्रब द विकेट, तिथे फिल्डर आहे, उंच उडी घेतोय, हनुमान उडी घेऊन चिडूला अडवलंय. चौकारा पाठोपाठ इथे एक धाव पूर्ण केली महेशने. धावसंख्या पोहोचवली 33 वर. 33 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक शेवटचं तिसरं सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा जोडल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करणारे षटक हाताला गणेशने फक्त 9 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. आणि हे षटक पाहतो आपण यावेळेला अगदी अखूट टप्प्याचा चेंडू होता बॅकफुटला जाऊन तिथे स्क्वेअरच्या दिशेने स्क्वेअर ड्राइव्ह केलाय पाहिला आपण कव्हर आणि पॉईंटच्या मधून. पण तो डीपचा फील्डर तिथे वेगाने पोहोचला. त्या दरम्यान धावा मिळत आहेत. फेकी झाली विकेट किपरकडे. आपल्या सुरक्षित घरामध्ये पोहोचला बॅट्समन. टाळ्यांचा गडगडाट होतोय. 3 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 3 पुढे सरकत असणार 36 वर टीम साईबाबा 11. 36 ऑन द बोर्ड. हेमंत नावाचा गोलंदाज षटक हाताळतोय. 3 चेंडूमध्ये त्याने धावा दिल्या 8. एक चौकार, एक सिंगल, एक ट्रिपल. जबरदस्त इथे धावसंख्या बनवली जात आहे, सुगंधित केली जात आहे आपल्या साईबाबा संघासाठी. आणि आमच्या डाव्या बाजूला पाहतो की खेळाडू बॅट्समन नाचून डोळून इथे आनंद घेत आहेत. या आनंदाला पूर्णपणे आत्मसात करतायत. त्यांना माहिती की दर वर्षाने आपल्याला 2 दिवस ह्या मजा करायला मिळतात आणि ते मजा लुटतात. इथे बॅटची कडा, चेंडू गेलाय, बॅटची कडा घेऊन गेला कडे रे दीप ठणमॅन आणि लॉंग स्टॉप रिजन कडे. बॅनरला धडक देत असताना एमएसीच्या बॅनरला लागतोय हा चौकार. 4 रन. ड्राइव्ह केलं सरळ समोर व्ही शेप मध्ये ड्राइव्ह केला. लॉंग ऑफला तिथे फिल्डर आहे. फेकी होते गोलंदाजच्या हातामध्ये. गोलंदाजाने फेकी केली आणि बेस उडवला, धडक दिली तिथे एसटीना. फलंदाज रनआउट होतोय. दुसरी धाव इथे पूर्ण झाली नाही. एक धाव कंप्लीट आणि विकेटचं पतन. त्यावेळेला हा पंप पूल केले आहे. पाहतो आपण चेंडू बॅकवर्ड झोन कडे जातोय. डीपचा फिल्डर आहे, फेकी करतोय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि आता सुद्धा दुसरी धाव पूर्ण होणार नाही. एक धाव कंप्लीट झाली. 3 षटकं कंप्लीट झाले. धावसंख्या 42 आणि 43चं टार्गेट जिंकण्यासाठी ठेवलंय अलिबाग संघापुढे साईबाबा 11ने. जिंकण्यासाठी 18 चेंडू
सामना ठाणे फायटर्स विपक्ष नेताजी तानाजी वॉरियर्स. टॉससाठी आमच्या परिमंडळ उपाध्यक्ष नरेशजी थोरात साहेब. कोण टॉस विन? नेताजी तानाजी टॉस विन फिल्डिंग. थँक्यू. तुलसीदास जी ने तुलसी के पत्र पर राम नाम लिखा और उसे एक जल में डाल दिया. इस जल को पीकर 500 कोढ़ी मतलब 500 रोगी ठीक हो गए. फिर कमाल ऐसा लगने लगा कि राम नाम का तुलसी पत्र लिखकर जल में डालने और उसे पीने से 500 रोगी यदि ठीक हो जाते हैं तो राम नाम की महिमा कितनी बड़ी है. लेकिन इससे भी कबीर जी खुश नहीं हुए. उन्होंने कमाल को सूरदास के पास भेजा. सूरदास जी ने गंगा में बहे रहे एक शव के कान में जाकर राम नाम बोला और वो शव भी जीवित हो गया. ये राम नाम की बहुत बड़ी महिमा आहे. आणि आज रामनवमीचा दिवस आपण पाहतोय. सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर 43 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी अलिबागची मैदानामध्ये येत आहे. प्रसाद आणि दीपक अशी सलामीची जोडी, जे अनेकांची गोलंदाजी तोडी फोडी आणि तोडफोडी करावी लागेल अशी ही जोडी इथे आता मैदानामध्ये फिल्डिंग सजलेली आहे. भावड्या सर, प्रवीणजी विषय आता बॉलिंग एंडकडे असतील, स्वेलेकच्या एंडकडे, विकेटकीपर एंडकडे योगीजी बुटेरे सर. दोन्ही पण पंचांनी सलगचे 2 दिवस उन्हात आणण्याची तमानं बाळगता अगदी त्यांना रिलिव्हरसुद्धा नाही आहे तरीसुद्धा मस्त पंचगिरी केली आहे. स्वतःला कंट्रोल केलं आहे. त्यांच्या डोक्यामध्येच बर्फ आहे आणि तोंडामध्ये साखर आहे. पायामध्ये चक्र नाही, त्यांना हलता येत नाही जास्त. त्या 3 गोष्टी फार माणसाला महत्त्वाच्या असतात. म्हणतात ना की बघा बुटेर सर पाय हलवून दाखवतात आम्हाला की आमच्या बुटामध्ये स्प्रिंग आहे की आम्ही टणटणा उडू शकतो. चला आता धावसंख्या सुद्धा अगदी वेगाने पुढे न्यावी लागणार आहे. दीपक ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला प्रसाद आणि फ्रंटलाईन गोलंदाज अंकित फ्रॉम कानर बॉईज. वाईटचा इशारा पहिला चेंडू इथे अंकितने जो टाकला तो आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप होता. धाव सुरू झाली आहे. अलिबाग संघासाठी 1 धाव बिनबाद. अंकित एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. त्याची वैयक्तिक अगदी स्पेशल बॅट सुद्धा आहे. द विकेट जातोय. यावेळेला अगदी अंकित समोर ठोकलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इट्स अ मार्वलस हिट. ह्यूज सिक्सर. घेतला हल्ला बॉल सुरू केलाय दीपक नावाच्या स्ट्रायकर फलंदाजाने. ओ यावेळेला फुलंदाजांचा फुलटॉस वापरला गेला. पंचांनी तिथे पाहिलं आणि तिथे 9चा इशारा देत असताना नो +4 लकी फायपर्स. चेंडू फ्रीटचा असणार आहे. खूप दूरवरून ते प्रवास करून आलेले आहेत. अलिबाग अगदी सुप्रसिद्ध आहे. हा त्यांचा आता हंगाम सुरू आहे. परंतु त्यांना परवा नाही की तिकडे आता बीचवरती कोण गेलेत. आम्हाला आता बदलापूरकर जे आमच्याकडे येत असतात आता आम्हाला त्यांच्याकडे येऊन त्यांची ट्रॉफी न्यायची आमच्या अलिबागकडे. हे त्यांचं मनोधैर्य आहे जिंकण्याचं. धावसंख्या पोहोचवली 12 वर. फुल टॉस अगदी
अगदी पूर्णपणे चेंडूला फॉलो केलं होतं अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह केलं स्क्वेअर ऑफ द विकेट कव्हर पॉईंटच्या दिशेने दोन फिल्डरच्या मधून जात असताना चेंडू सीमा पार येतोय. तर धावसंख्या पोहोचवली इथे 16 दीपक दीपक हो आज रामनवमी खाऊया आपण रामफळ आणि इथे मैदानामध्ये झाली खळबळ कारण दीपक दाखवते शक्तीचं बळ टोकला षटकार. वर डबल 2 ऑन द बोर्ड. 43 लक्ष जवळपास अर्धा पल्ला गाठलाय पहिल्या षटकामध्ये. स्वप्न सुरुवात 3च चेंडू झालेत आणि 3-13 वाजवले तिथे 13 पण वाजले नाही 3 पण नाही वाजले 12 सुद्धा वाजले नाही. पण तू इथे 12 ने आता खतरनाक बॅटिंग करतोय दीपक सोबतीला तो सुद्धा प्रज्वल आहे. प्रशांत सरळ स्ट्रेट बॉलर पास ड्राईव्हचा प्रयत्न होता बहुतेक भावड्या सरांना लागला की काय चेंडू सर पण त्यांची स्टील बॉडी आहे त्यांना काय लागणार नाही. चेंडूला बघा कातडी त्यांची निघाली असेल चेंडूची रक्तबंबाळ होऊ शकतो का त्याची स्टील बॉडी आहे. भावडे सर आमच्याकडे वळून का बघत नाही सर नाराज आहेत आपण. लक्ष त्यांचं आहे कॉन्सन्ट्रेशन. धावसंख्या 23 वर. हो या बिला ड्राईव्ह करायचा होता उडवायचा होता लॉफ्ट करायचा होता परंतु नीटचं टायमिंग जुळलं नाही तिथे बघितलं आपण चेंडू सिली पॉईंटला ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या चौकारांची आतिषबाजी षटकारांचा धडाका आणि सिंगलची सुद्धा प्राप्ती म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे इथे लक्ष आहे. लाईफ लाईन त्यांना माहिती आहे त्यांना सुद्धा माहिती आहे की मुंबईची लाईफ लाईन लोकल आहे आणि क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल आहे. धावसंख्या 24 वर आहे 24. यावेळेला मात्र हा झेल असेल का लेग स्लिप चेंडूच्या खाली झापूक झुपूक प्रयत्न आगळा वेगळा प्रयत्न पाहिला अंतर आठवड्यात तिथे बघा बच्चू कंपनी आली तिथे काय तर तिथे तळा आहे त्या तळ्यामध्ये मासा पकडायचा होता व तो मल्या होता तो निसटला 4 धावांसाठी. हो तुम्ही बदलापूरला आहेत अलिबागला नाही ते त्यांनाच जमणार आहे. अलिबागवाल्यांना कशी उडी घ्यायची. धावसंख्या उडी मारते पोचली 28 वर. 43 लक्ष अजून 15 धावांची गरज आहे. पहिलं षटक संपतच नाही संपलं 28 झाल्या पहिल्या षटकात. येस आत्ता बावड्या सर बघतात बघा आम्ही चुकी केली का लगेच ते वळून बघणार. मजा आली सतीश दादा मात्र काय चुकलं असं तर माफ करा पण मजा आली. नाही सर मनोरंजन पाहिजेच आपल्याला. आपण आम्हाला लायसन्स दिलंय पण आम्ही इतकं पण असं खराब नाही बोलणार याची पण आम्ही दक्षता घेऊ. विनोद पाटील आमच्या सोबत आहेत डोंट वरी. एक दिग्गज समालोचक माझ्या पाठीशी त्यांना मी गुरुतुल्य मानतो आणि आमच्या दोघांचे गुरु पण एकच आहेत बाळसुब्रह्मण्य अय्यर सर. ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. तर इथे धावसंख्या 28 पहिलं षटक समाप्त झालं. आता 12 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. नवीन षटकासाठी महेश ज्यांनी बॅटिंगसाठी सुद्धा तो उतरला होता 5व्या क्रमांकावरती एक चौकार मारला होता महेशने 6 धावांचं योगदान दिलं आपल्या साईबाबा टीमसाठी. तोच महेश आता थोडासा अवे फ्रॉम द बॉडी अगदी बॅट जी फिरवली होती ती हवेमध्ये होती. चेंडूच्या रेषेत पोचलं पाहिजे चेंडूच्या मेरिटनुसार फटके मारता आले पाहिजेत बॅकफुटला गेलं पाहिजे. स्क्वेअर कट स्टियर अपर कट लेट कट ह्या गोष्टी ऑफसाईडला स्ट्रॉंग असतात आणि ऑफसाईडला जास्त फटके खेळणारा खेळाडू चांगला धावा करतो जसं सौरभ गांगुलीने केलं होतं जसं विराट कोहली करतो. इथे हा लेग कटर वा काय मस्त तिथे टॉस केला चेंडूला अगदी मुठीचा वापर मनगटाचा वापर आणि सर्वात जास्त अगदी बोटांचा प्रॉपरली वापर केला गोलंदाज महेशने आणि इथे लागोपाठचे 2 डॉट काढलेत. काहीसं इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अजून सॉलिड बॉलिंग करावी लागेल अजून तुझ्याकडची शस्त्र असतात ती वापरावी लागतील जर इथे अलिबागकरांना थांबवायचं असेल तर. हो थांबवलंय इथे डॉट तिन्ही पण टाळ्या वाजवा प्रेक्षक बॉलिंग आवडली असेल तर. महेशची बॉलिंग लागोपाठचे 3 डॉट
सामना केला हॉट. अर्धी षटकं समाप्त झाली. धावसंख्या आहे ती 28. 9 चेंडू शिल्लक आहेत. पाहिजेत 15. 9 मध्ये ऑलरेडी 28 झाले आहेत. त्याच्यामुळे पारडं जड आहे ते अलिबागकरांचं. 3 चेंडू शिल्लक आहेत. मिडन ओव्हर काढू शकतो का? प्रयत्न कर बाबा, रेकॉर्ड करू शकतो. हो हो हो, बॅकफुटला गेला, मागे गेला आणि चेंडू पुढे गेला. दोघांमध्ये अंतर वाढलं. आता मात्र अंतर वाढत चालले. जितका अंतर आहे बदलापूर आणि अलिबागचं मला वाटतं 72 किलोमीटर असेल इथून. 72-73 तितकं अंतर वाढलं इथे आता, असंच म्हणू शकतो. चारी पण डॉट. ओहो, 5 डॉट. 5 डॉट न हो, विकेट किपरने चूक केली आहे. दैव देतं आणि कर्म नेतं बेटा. विनाशकाले त्या मुलांना बाहेर काढा प्लीज. डिस्टर्बन्स येतं तिथे. सांगा आमच्या व्हॉलेंटियर्स. ग्राउंड मध्ये यायचं नाहीये. लहान मुलांनी ग्राउंड मध्ये येऊ नका. बाउंड्रीच्या बाहेरच थांबायचंय. पंच धावा किती? 2 का 1च? ओके, 1 धाव. एकच धाव संख्या इथे पाहतो आपण. बाहेर जर चेंडू आला तरच हात लावा, मध्ये हात लावू नका. मुलांनो, आपण येऊ नका, आतमध्ये येऊ नका. त्यांना पण वाटलं की आम्ही अलिबागला आहोत की काय. त्यांना पण आवडता आलं नाही स्वतःला. त्यांची घरातली मंडळी म्हणाल्यासारखं, जा बेटांनो, आपण किती वेळ इथे आतमध्ये डांबून राहायचं. जा जरा फिरून या, बघा जरा MSCB काय करते. त्यांनी आपले बरेच जणांचे कनेक्शन कापलेत, कारण आपण बिल नाही भरत ना. तिथे ती 28 वर आणि चेंडू सुद्धा थांबवलाय. चेंडू झालेत आतापर्यंत ते 4. चारी पण डॉट बरं का. चारी डॉट पडल्यात हे तुम्ही विसरून जाता कामा नये. 5वा तो चेंडू होता, तो आपण डेड घोषित केलाय. त्याचा जो मृत्यू झालाय, चेंडूचा मृत्यू झाला त्या नाल्यामध्ये, मृत बॉल घोषित झालाय. हो, या वेळेला पुन्हा एकदा स्वीपचा प्रयत्न होता. चेंडू फ्लाईट दिला आणि 5वा सुद्धा डॉट काढलाय. अहो प्रेक्षक, तालिया तो बजाव, या तालिया बजाव ना, कंजूसगिरी मत करो. आपण कानवालाला रस्सा म्हणतो आणि अननसाच्या पाण्याला जसे जंगलामध्ये धावतात ससे, चतुर असतात ना, ते हुशार असतात, हातात मिळत नाही लवकर आणि चेंडू याचे मिळत नाही अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये. महेशने खेळवलंय. महेश, ब्रह्मा विष्णू महेश. हा 6वा चेंडू पडलाय, पण तो हा वाईट घोषित होतोय. हो महेश, थोडासा स्वेर मारा झाला. धावसंख्या 29 वर. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी इथे 14 धावांची गरज. 7-14 समीकरण.
पहिल्या षटकामध्ये 28 धावा आल्या होत्या. त्यानंतर लागोपाठच्या 5 डॉट काढले होते महेशने. आज शेवटचा चेंडू मार्गस्थ असेल. एक धाव दिली आहे, पुढे आले, एकच धाव दिली आहे. तिथे स्टंपिंग होणार, रनआउट होणार. फलंदाज बाद वन्स अगेन. ये दिल मांगे बहुत, तालिया मोर, तालिया बजा महेश के लिए. षटक समाप्त झालं दुसरं. 6 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. व्हॉट मॅच, ठोकोडीचे. सत्कार घेतोय आमच्या मंचावर चौके साहेब, डेप्युटी मॅनेजर FNA उपस्थित झालेले आहेत. आमचे सागर ठाकूर यांना विनंती करेन की चौके साहेबांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करायचा आहे. सागर ठाकूर, चौके साहेब या समोर या. तर बॅट्समनला आऊट घेतलंच नाही तिथे, असं आपल्याला चित्र पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू डॉट निघाला, एकच धाव झाली ती वाईटच्या रूपामध्ये. आणि या सामन्याने जे रूप धारण केलं होतं फटकेबाजीने दीपकच्या, त्या रूपवरती पूर्णपणे कळस चढवलाय, म्हणजे की पूर्णपणे पुसून टाकलं ते गोलंदाज महेशने. ब्रह्मा विष्णू महेशप्रमाणे तो धावत आला आपल्या संघासाठी, साईबाबासाठी. साईबाबा सुद्धा ब्रह्मा विष्णू महेशचंच रूप आहे. देव अनेक आहे, आपण फक्त त्यांना, त्या देवांना 33 कोटी बनवलंय. परमेश्वर एकच आहे, कण कण में भगवान. आणि तसे आपल्या आज रामाचा दिवस सुद्धा. सर्वांचे देव, आणि आता ते देव कोणाला पावेल, जो प्रयत्न करेल. हा कोणता प्रयत्न, टॉस केला आणि फुल टॉस होती, फुल टोल वसूल केलाय. इथे षटकार येतोय, खणखण षटकार. सामन्याचं, ज्या सामन्यामध्ये साईबाबा वरचढ ढाला होता त्याच्यावरती पुणे त्या चढाई केली आहे अलिबागकरांनी. ते सुद्धा सांगतात की आम्ही इकडची उल्हास नदी बघायला आलो नाहीये, आम्हाला MSCBचा चषक जिंकायचा आहे. सन्माननीय कॉम्रेड AB प्रधान चषक 2025 धाव पर्व, धावा धावा धावा. 2 धाव पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 आता षटकारा पाठोपाठ पुढे जात असताना पोहोचले 37 वर. 4 मध्ये पाहिजेत आता 6. 4 चेंडू 6 धावांची गरज. पहिलाच चेंडू खराब टाकला, फुल टॉस दिला होता. आत्मविश्वास इथे वाढलेला आहे तो बॅट्समन दीपकचा. दीपकने 3 षटकार 2 चौकार आतापर्यंत त्यांनी सजवले त्याच्या इनिंगमध्ये. एकूण त्यांनी धावसंख्या उभी केली 29, एकट्याची धावसंख्या 29. पुण्यात हलक्या आज दिशेने गेला आणि अप्पर स्क्वेअर कट. वा, व्हॉट अ फॅन्टास्टिक मार्वलस स्ट्रोक. तिथे सुद्धा फिल्डिंग झाली, परंतु फटका पाहण्याजोगा होता. पाहण्याजोगा सामना झालाय, सामना बनवलाय ह्या फलंदाजाने. एकीकडे बाद नाही, ही जमेची बाजू अलिबागकरांची. दीपक आणि प्रसाद इथे अगदी ज्याने जिंकण्याचा वसा घेतलाय आणि कंबर कसली आहे. दुसऱ्या षटकामध्ये महेशने कमबॅक केलं, परंतु पाहिलं त्यांनी की असू द्या, महेशचा आपण षटक खेळून काढू. त्याला डॉट दिले, पुन्हा एकदा त्यांनी आक्रमण केलं आणि त्या आता सामना जवळ आणून ठेवला 39 वर. 4 धावांची गरज. पुन्हा फुल टॉस आणि फिरवलाय आणि चौकार गिरवलाय. सामना सुद्धा हिरावून घेतलाय. विजय झाला संघ, अलिबाग टीम विजयी. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक, टफ लक टीम साईबाबा. चौकार येतो, मॅच विनिंग 4. पंच बॉल आपल्याकडे ठेवा, बॉल हरवला तर आपल्याला वापरता येईल.